नमस्कार मित्रांनो, मी किरण सूर्यवंशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच असेल, मुख्यमंत्री वयश्री योजना अंतर्गत वार्षिक तुम्हाला जे 65 वरील जे नागरिक आहेत त्यांना 3000 रुपयाचा हप्ता दिला जातो। तर यासाठी तुम्हाला नक्की कसे अर्ज करायचे, यासाठी तुम्हाला यासाठी तुम्हाला पात्रता, यासाठी तुम्हाला कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्ही या GR मध्ये पाहू शकता, राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता, तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यास मान्यता देण्यात आलेली होती। हा GR 6 फेब्रुवारी 2024 या दिवशी निर्गमित करण्यात आलेला होता। यामध्ये योजनेचे नाव मुख्यमंत्री वयश्री योजना। यामध्ये राज्यातील 65 वर्ष त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन एक रकमी 3000 रुपये पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण DBT प्रणालीद्वारे लाभ देण्यात येणार आहे। यामध्ये तुम्हाला योजनेच्या स्वरूपामध्ये तुम्ही चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड चेअर, नी ब्रेक्स, लंबर ब्लेड हे काही यामध्ये दिलेले आहेत। निधी वितरणमध्ये 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे। हे पैसे तुम्हाला DBTद्वारे तुमच्या बँक संलग्न खात्यात जमा होणार आहेत। तर यासाठी तुम्हाला एक ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे। त्या ऑफलाईन फॉर्मसोबत तुम्हाला आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो आणि स्वयं घोषणापत्र, शासनाचे ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे त्यासोबत तुम्हाला द्यायचे आहे। तर हा जो ऑफलाईन फॉर्म आहे तो कसा भरायचा तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ जरा स्किप करू नका, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरू शकता। मुख्यमंत्री वयश्री योजना लाभ मिळण्यासाठी करावयाचा अर्जाचा नमुना, यामध्ये तुम्हाला उजव्या बाजूला जो पासपोर्ट साईजचा फोटो दिलेला आहे ते पासपोर्ट साईज यामध्ये तुम्हाला चिटकावायचा आहे। नंतर अर्जाचा अनुक्रमांक, अर्जदाराचे तुमचे पूर्ण नाव, अर्जदाराचा पत्रव्यवहाराचा कायमचा पत्ता, त्यांचा मोबाईल नंबर, जन्मदिनांक, आधार कार्ड नंबर, अर्जदाराची लिंक स्त्री असेल तर स्त्री, पुरुष, अर्जदार, जात, पोटजात, प्रवर्ग, अर्जदार यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न किती आहे ते यामध्ये द्यायचं आहे। शिधापत्रिका क्रमांक जो 12 अंकी असतो तो यामध्ये देऊन तुम्हाला खाली अर्जदार, बँकेचे नाव, बँकेचा संपूर्ण पत्ता, त्या बँकेची शाखा, खाते क्रमांक, तुमचा जो खाते क्रमांक आहे, नंतर त्या बँकेचा IFSC कोड देऊन तुम्हाला अर्जासोबत तुम्हाला तुमचे आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, कौटुंबिक उत्पन्न दाखला अशा प्रकारचे काही यामध्ये दिलेले कागदपत्रे तुम्हाला यामध्ये या अर्जासोबत तुम्हाला समाज कल्याण विभागामध्ये तुम्हाला हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे। नंतर तुम्हाला यामध्ये स्वाक्षरी, तुम्हाला तुमचे पूर्ण नाव सही करून पूर्ण नाव द्यायचं आहे। नंतर खाली स्वयं घोषणापत्रामध्ये तुम्हाला तुमचे श्रीमती, तुमचे वय, वर्ष, व्यवसाय, राहणार, तालुका, जिल्हा ही सर्व माहिती भरून तुम्हाला हा अर्ज समाज कल्याण विभागामध्ये तुम्हाला हा अर्ज करायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जो मुख्यमंत्री वयश्री योजनेचे 3000 रुपये होते ते तुम्हाला वर्षातून फक्त एकदाच भेटणार आहेत। तर यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा होता। तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। तुम्ही या अर्जाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही या अर्जाची प्रत काढू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।